नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही स्वामींचे कोणती सेवा करू शकता बघा. ही सेवा आहे ना, तुम्ही घर व्हायच्या अगोदर किंवा घर झाल्यानंतर दोघांपैकी एक तुम्हाला जेव्हा करायची असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करायचं आहे आणि हे कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सलग 11 गुरुवार तुम्हाला हे करायचे आहे. तर ज्या दिवशी तुम्ही हे गुरुवारचे व्रत चालू करणार ना, त्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला मठामध्ये किंवा देवळात जिथे स्वामींचा फोटो मूर्ती वगैरे असेल ना, तिथे जायचं आहे. खडीसाखर आणि नारळ ठेवून स्वामींना सांगणं करायचं आहे की मी 11 गुरुवारचे व्रत आजपासून चालू करतो आणि माझे ते पूर्ण करून घ्या. घरी येऊन तुम्हाला बघा ह्या फोटोमध्ये मांडणी दाखवली आहे तशी तुम्हाला मांडणी करायची आहे साधीशी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही जेव्हा वाचायला बसणार त्याच्या अगोदर तुम्हाला तामाण खाली ठेवायचं आहे. हातामध्ये पाणी, तांदूळ आणि आपलं फूल ठेवायचं आहे आणि तुम्हाला सांगणं करायचं आहे की मी आजपासून हे 11 गुरुवारचे व्रत करणार आहे, तर माझ्याकडून पूर्ण करून घ्या. आणि ते पाणी तामाणामध्ये तुम्हाला सोडायचं आहे. आणि हे फक्त पहिल्या गुरुवारी करायचं, तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्याच्यानंतर स्वामींचे 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि लास्टला तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. आणि आरती जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुमचं जे पंचारती वगैरे काही तुम्ही कपूर आरती करत असणार तर ते तुम्ही करायचं आहे. आणि हा जो 11 गुरुवारचे व्रत आहे ना, ते उपास केला तरी चालतो, उपास नाही केला तरी चालतो, उपासात औषधं घेऊन केला तरी चालतो. आता स्वामींना जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवाल तर नैवेद्य हे बिना कांदा लसूणचं नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचं, कारण की देवांना ना कांदा लसणाचं नैवेद्य ते कधी मान्य करत नाहीत. जर तुम्हाला नैवेद्य नाही जमत तर साधी तुम्ही खीर बनवून दाखवली तरी चालेल. आणि हे सलग तुम्हाला 11 गुरुवार करायचं आहे. जर कोणाला पिरियड्समध्ये आले तर तुम्ही स्किप करू शकता. पण जर तुम्हाला सुतक सुवेर असेल ना तर ते मान्य नाही होणार, तुम्हाला पुन्हा नव्याने ते करावे लागणार. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा लास्टचा गुरुवार असेल त्यावेळी तुम्ही कोणत्याही जोडप्याला जेवण कर म्हणून ठेवू शकता. त्यांचा मानपान करायचं किंवा मठामध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला जे सहकुशीने तुम्हाला काही दान करता येईल ते तुम्ही करायचे. आणि हे जे 11 गुरुवार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही आहे. नॉनव्हेज तुम्ही स्किप करा हे पूर्ण गुरुवार, तुमचे 11 गुरुवार होईपर्यंत. आणि ही सेवा तुम्ही नक्की करा. ही खूप प्रभावी सेवा आहे. याच्यामुळे माझं स्वतःचं पण घर झालं आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ.